एक नंबर सरपंच पद हे सरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेलं होतं. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी अध्यासी अधिकारी म्हणून माझे मंडळाधिकारी म्हणून माझी नेमणूक केलेली होती. तर त्यासाठीच्या आगाऊ नोटिसा या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना काढून ग्रामपंचायत बोयरेचे सरपंच पदाची निवड करण्यासाठी आजची तारीख आणि वेळ आपण नोटीसद्वारे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना दिलेली होती. त्यातून आज सभेची सुरुवात आता 2 वाजता सुरू झाल्यानंतर नॉमिनेशन फॉर्म भरण्याची सुरुवात 11 वाजता आपण सुरू केलेली होती. 11 ते 12 या कालावधीमध्ये सनातन पंढरीनाथ पाटील यांचा एकमेव अर्ज आलेला आहे आणि तो अर्ज एकमेव असल्याने आणि तो वैध आणि परिपूर्ण असल्यामुळे तो पात्र ठरलेला आहे. त्यामुळे बोयरेगावच्या सरपंचपदी सनातन पंढरीनाथ पाटील यांची निवड झाली. धन्यवाद. सरपंचांचा त्यांनी ओके इकडे बघा. आपल्या गावचं ग्रामदैवत वंदन करून शब्द माझी बोलत आहे. आज नूतन सरपंचाची निवड असल्यामुळे मागच्या सरपंचांनी राजीनामा दिला आणि नूतन सरपंचाची निवड झाली. त्यानुसार आज 27 तारीख ठरली. या सभेसाठी आज अधिकृतपणे जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार यांच्या आदेशानुसार निवडणूक अधिकारी म्हणून आपले निवडणूक अधिकारी आदरणीय टोळपडे सर, आपल्या गावचे ग्रामसेवक माळकर साहेब, आपल्या गावच्या तलाठी मॅडम मिंगरे मॅडम, आपले नेते श्रीराम मुंडे बापू, रामराज पाटील तात्या, मधुकर हळद तात्या, सुभाष पाटील, समाधान पाटील, अंकुश बांगर, नागनाथ पाटील, आमच्या सगळ्या 4ही भगिनी, करमोटी मॅडम, आज खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार बारबडी सर, पाटील सर आणि आपले पवार सर, हे तिन्ही उपस्थित आहेत. त्यांचे मी आधी अभिनंदन करतो. तसंच शुक्रजाई कदम, विकी, अंकुश बांगर, विठ्ठल, सगळी मंडळी, पप्पू, बाळासाहेब, समाधान पाटील, माझा मुलगा अजय, विठ्ठल खंडागळे, सगळे एखाद्याचं नाव राहिलं तर क्षमस्व. सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्यांचा आभार मानतो. कारण का आज तुम्ही नेते मंडळी आणि सगळ्या ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला या पदावर नियुक्त केलं. त्यामुळं हा माझा बहुमंत्र आहे, पण आपल्या सर्वांचा आहे. आपल्या सर्वांनी विश्वास टाकणं हा एक फार मोठी बाब आहे. कारण का विश्वास कुणावरही टाकला जातो. तर आज जो विश्वास टाकला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, दिवस तर थोडे आहेत तरी सुद्धा काय हरकत नाही. या राहिलेल्या दिवसात तुमच्या विश्वासाला पात्र राहून काम केलं जाईल. ज्या काय अडचणी आहेत त्या सोडवल्या जातील. जी जुनी कामं आहेत ते पूर्ण केली जातील. कुणाचीही अडवणूक केली जाणार नाही. कुणाला जाणीवपूर्वक त्रास दिला जाणार सगळं. आणि जी कामं आहेत ती तर केली जातच असतात, होत असतात, तरी सुद्धा ते गावाच्या दृष्टीने जास्तीत जास्त कसा म्हणजे फायदा करून घेता येईल. नेते मंडळी आहेत तालुक्याचे, त्यांच्याकडे जाऊन आपण सर्वांनी ज्या गोष्टी आणता येतील त्याही आणता येतील आणि गावाचा विकास जेवढा शक्य होईल तेवढा करता येईल. माझ्या 4ही भगिनी आहेत, त्या अंकुश बांगर आहे, त्या सगळ्यांच्या सहकार्याने
सगळ्या नेते मंडळीला विचारात घेतल्याशिवाय मी परस्पर काही करणार नाही. कारण का परस्पर केल्यावर काय होतं तेही माहीत आहे. किंवा स्वतःच्या इतरांनी खरं तर भाऊसाहेब सांगतो, आमची निवडणूक बिनविरोध झाली होती. सगळ्या ग्रामस्थांनी सभा घेतली याच मंदिरासमोर आणि सगळ्यांची साथ नावं काढली. सगळ्या गावांनी मान्यता दिली आणि चांगला कारभार करा असं सांगितलं. मग 4 वर्षे गेली, आज चांगलाच कारभार होता. पण पुन्हा शेवटी काहीतरी बिघडतं आणि मग हा निर्णय घ्यावा लागतो. तसंही काही नाही, जे आहे ते चांगल्यासाठीच होते, गावाच्या विकासासाठी. तर सगळेच आहे तिथं, तरुण मंडळी आहे, वयस्कर मंडळी आहेत, भगिनी आहेत, अधिकारी वर्ग आहेत. सगळ्यांचा आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि तुमच्या जे काय तुमची इच्छा असेल, तुमची जी मनोकामना असेल ती पूर्ण करण्याचा, जास्तीत जास्त गावाचा विकास करण्याचा, गावासाठी झटण्याचा प्रयत्न करीन. एवढंच 2 शब्द बोलून बाहेरचे बी काही आले, पोलीस प्रशासन आहे त्यांचेही आभार मानतो. त्यांनी त्यांची सेवा चांगली बजावली. सगळ्यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम यशस्वी झाला, व्यवस्थित पार पडला. सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार म्हणून कार्यक्रमासाठी सगळे हजर राहिले. सगळ्यांचे धन्यवाद, आभार.